नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामींची दररोजची नित्यसेवा कशी करावी, त्याची संपूर्ण माहिती. सद्गुरूंचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले गेले आहे. सद्गुरू म्हणजे केवळ मार्गदर्शक नव्हे, तर जीवनाला योग्य दिशा देणारे, अज्ञानाच्या आधारातून प्रकाशाकडे नेणारे दिव्य तत्व होय. अशा सद्गुरूमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज हे कलियुगातील जागृत दैवत आहे मानले जातात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा आश्वासक संदेश आजही लाखो भक्तांना आधार देतो. स्वामींची कृपा मिळवण्यासाठी केवळ मोठे विधी आवश्यक नसून दररोज श्रद्धेने, सातत्याने व भावाने केलेली नित्यसेवा हीच खरी साधना आहे. नित्यसेवेचे महत्त्व आहे. नित्यसेवा म्हणजे दररोज केलेली भक्ती, साधना व आत्मशुद्धीची प्रक्रिया. अधूनमधून केलेली पूजा किंवा आठवण यापेक्षा नियमित साधना मनात स्थिरता देते. स्वामीवर निष्ठा ठेवून दररोज सेवा केल्याने मन शांत होते, नकारात्मक विचार कमी होतात, जीवनात शिस्त निर्माण होते, संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते. स्वामींची कृपा अनुभवास येते. स्वामी समर्थ म्हणतात की श्रद्धा आणि सबुरी ह्या दोन गोष्टी नित्यसेवेतूनच दृढ होतात. नित्यसेवेपूर्वीची तयारी काय करायची आपण बघूया. स्वामींची सेवा सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींची तयारी करणे आवश्यक आहे. स्वच्छता. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत, घर स्वच्छ करावे, शुद्ध भाव, मनात कोणताही द्वेष, राग किंवा अहंकार ठेवू नये. नियमित वेळ, शक्यतो रोज एकाच वेळी सेवा करावी. सेवेचे स्थान. घरातील स्वच्छ शांत कोपरा निवडावा. त्यानंतर स्वामींच्या नित्यसेवेची पद्धत बघूया आपण. स्वामींच्या प्रतिमेची स्थापना. घरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. त्यांना स्वच्छ आसन द्यावे. त्या जागेला रोज स्वच्छ ठेवणे हे देखील सेवाच आहे. नंबर 2, दीप प्रज्वलन. सेवेची सुरुवात दिवा लावून करावी. दिवा म्हणजे अज्ञानाचा अंधार आहे, दूर करणारा प्रकाश आहे. दिवा लावताना मनात असा भाव ठेवावा, हे स्वामी माझ्या मनातील अंधार दूर करा. नंबर 3, प्रार्थना करा. स्वामींच्या चरणी नम्र प्रार्थना करावी. स्वतःच्या शब्दात मन मोकळे करावे. औपचारिक शब्दापेक्षा हृदयातील भावना महत्त्वाची असते. उदाहरणार्थ, स्वामी माझ्यावर कृपा करा, माझ्या हातून चांगले कर्म घडू द्या. नंबर 4, स्वामी मंत्रजप म्हणावा. नित्यसेवेतील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे मंत्रजप. प्रज्वलित मंत्र ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र किमान 11, 21 किंवा 108 वेळा जपावा. जप करताना मन एकाग्र ठेवावे. मन भटकल्यास पुन्हा मंत्रावर लक्ष केंद्रित करावे. नंबर 5, नामस्मरण करा. काम करतानाही स्वामींचे नामस्मरण करता येते. उठता, बसता, चालता, फिरता स्वामी स्वामी म्हणत राहा. असेच म्हणणे हे देखील मोठी सेवा आहे. नंबर 6, स्वामी चरित्र वाचन करा. दररोज स्वामी समर्थांचे चरित्र, पोथी किंवा अनुभव कथा वाचाव्यात. ह्यामुळे श्रद्धा वाढते, जीवनात सकारात्मक बदल घडतात आणि स्वामींच्या लीला समजतात. थोडे वाचले तरी चालते, पण नियमित वाचन महत्त्वाचे आहे. नंबर 7, ध्यान. मंत्र जपानंतर 5 ते 10 मिनिटे ध्यान करा. डोळे बंद करून स्वामींच्या मूर्तीचे किंवा त्यांच्या तेजस्वी रूपांचे स्मरण करावे. त्यानंतर हे ध्यान मन शांत करते व अर्थमुख बनवते. नंबर 8, नैवेद्य कसा दाखवावा. शक्य असल्यास स्वामींना नैवेद्य दाखवावा. फळ, साखर, दूध किंवा घरातील साधे अन्न चालते. महत्त्व पदार्थाचे नसून भावनेचे आहे. सेवेतील भाव हा आचार आणि स्वामींची सेवा करताना तुम्ही काही आचार पाळणे हे देखील आवश्यक आहे. खोटे बोलणे टाळावे, परनिंदा करू नये, अहंकार सोडावा. शक्य तेवढे सात्विकच जीवन जगावे. दुसऱ्यांच्या दुःखात मदत करावी. स्वामींना केवळ पूजेत नाही तर सदाचारातही आनंद असतो. सेवा म्हणजे केवळ पूजा नाही, तर स्वामींची खरी सेवा म्हणजे आई वडिलांची सेवा. गरजूंना मदत करणे, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा, संयम व सहनशीलता. स्वामी समर्थ म्हणतात, असे मानले जाते की मी तुझ्यातच आहे, तू दुसऱ्यांनाच दिलेली मदत म्हणजे माझीच पूजा. संकटात नित्यसेवेचे महत्त्व. जीवनात संकटे येतातच, अशा वेळी नित्यसेवा आपल्याला मानसिक बळ देते. स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवल्यास मार्ग नक्कीच सापडतो. कधी लगेच उत्तर मिळतं तर कधी मिळत नाही, पण योग्य वेळ स्वामी मार्ग दाखवतात. श्रद्धा आणि सबुरी. स्वामी भक्तींचे 2 स्तंभ म्हणजे श्रद्धा आहे, स्वामी आपले भलेच करतील हा विश्वास, सबुरी संयम आणि सहनशीलता. नित्यसेवा ह्या दोन्ही गुणांना दृढ करते. स्वामींची
रोजची नित्यसेवा म्हणजे केवळ धार्मिक कर्मकांड नव्हे तर आत्मशुद्धीचा मार्ग आहे. रोज थोडा वेळ स्वामींसाठी दिला स्वामी जीवनात आश्चर्यकारक सकारात्मक बदल अनुभवास येतात. मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवावं. श्रद्धा व सबुरीने केलेली सेवा ही स्वामींना प्रिय आहे. शेवटी एवढेच म्हणता येईल की स्वामींवर विश्वास ठेवा, मार्ग आपोआप सापडेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री